बाबा येणार येणार रे, देहुडी बाबा येणार येणार रे, भक्तांना दर्शन देणार देणार रे, भक्तांना बाबा कवऱ्या मोठा चमत्कारी आहे माहिती आहे. अरे बाबा मुले मला मुले झाली. चप्पट सांगतो बाबा मुले मला मुले झाली आणि एक दोन नाही ती पण जुले झाली. बाबा मी जाम खुश आहे तुझ्यावर. तुला ही सोन्याची साखली माझ्या करणं बाबा. बाबा तुझं कल्याण डोंबिवली दिवा कळवा. बाबाचा आशीर्वाद आहे. बाबा मला काहीतरी रिटर्न गिफ्ट दे. ओके ओके. धूम धडाम दर 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 धूम दन दंडिश. चमत्कार. असलं हे काय हे डिश. त्याचं काय करू मी. तुझे हेच दिवस येणार आहे. मुलाच्या बारशाला यातून मुलाला वाळ. बाबाचा प्रसाद मिळाला. बाळा एक लक्षात ठेव. हा बाबा. मोहापासून दूर राहा नाही तर मधमाशा चावतील. कुठं आणि कशा चावतील तुला बी नाही कळणार. मोह मध मच्छर याच्यापासून दूर राहा. नाही नाही बाबा तुमचं काहीतरी कन्फ्युजन होऊन राहिलं. मच्छर नाही मच्छर राहते मच्छर. त्यानं डेंग्यू होतो. बाबा बाबा मी परीक्षेत पासच होत नाही. मला आशीर्वाद द्या बाबा. काहीतरी करा ना बाबा. पास होतोस तू. इतिहास. ओके. इतिहास भूगोल. भूगोल गणित. विज्ञान. मी काय म्हणतो याला म्हशी चारायला का ठेवतली तू. काय काम असेल. बघितलं बाबा बाबा मला काहीतरी द्या ना बाबा. दुसरा काहीतरी आशीर्वाद द्या ना बाबा. काहीतरी द्या ना बाबा. द्या असं काय बाबा करू द्या. आता बाबा? काय करू शकतो. पोटी जन्माला आला विहिरीत तरी टाकता येईल याला. हे घे. हा हे उजव्या खांद्याला बांध. अर्धे विषय सुटतील. हा? नंतर डाव्या खांद्याला बांध. राहिलेले विषय सुटतील. हे दोन्ही नाही झालं तर गळ्याला बांध. आम्ही सुटू. पुणे बाबा की जय. पुणे बाबा की जय. पुणे बाबा की जय. अरे हा माणूस पैशांचा पाऊस पाडतो. पुढे बाबा की पैशाचा पाऊस पडला पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला. मग काहीतरी उगवण्यासाठी आधी पेरावं लागेल. म्हणजे 100 रुपये तुम्ही दिले तर त्याचे 1000 मिळतील आणि 1000 दिले तर लाखो मिळतील. मग माझे 1000 घ्या बाबा. दान पेटीत टाका. या दान पेटीत टाका. 5000 रुपये घ्या. इथं टाका. बाबा म्हणजे 10,000 बाबा. टाका. चमत्कार घडणार. पाऊस पडणार. हा पैसे 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 बघा पैसे. काय कोण कोण? बाबा कोणाशी बोलता बाबा. त्यांच्याशी बोलतो. बाबा डायरेक्ट उद्या. बोलतात. हा 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 12 वाजता पाऊस पडेल. उद्या दुपारी 12 वाजता पाऊस पडेल. दुपारी 12 बाबा की चमत्कार होगा चमत्कार. बाबा 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 तुम्ही कुठे चालला बाबा. उद्या पैशाचा पाऊस पडणार ना. तुम्ही पण घ्या ना थोडे पैसे. मला मोह मध मच्छर नाही रे. तुला पैसे हवे असतील तर तू सांग. नाही नाही मला नको पैसे. कोण आहेस कोण तू. साधा शेतकरी आहे मी. मला कशाला पैसे. 2 दिवस नुसतं 2 दिवस साध्या पाण्याचा पाऊस पडा ना. काय झालं ते पिकं सुकून जातील. पेरणी केली ना. तुमच्या त्या पैशाच्या पावसानं ते नाही जगणार. पाण्याचा पाऊस पडाल का. नाहीतर एक काम करा. हे पाणी नाही गावात. हे तुम्ही चमत्कार करता का नाही. ते चमत्कारानं 2 हंडा जरा पाणी 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 यात आणा ना. काय 15 दिवस झालं गुरांनी मानच टाकली. आम्ही जगू नाही जगू माहित नाही पण ते तरी जगतील ना. बाबा पाऊस पाण्याचा असं कसं
पाण्याचा पाऊस पाडते अहो, तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही काय पण करू शकता का? त्याच्यासाठी पण पैसे मोजू मी? काय बोलतोय कळतं का तुला? तोंड सांभाळून बोल. नाही तर काय करणार? शाप देणार का डायरेक्ट गोळ्या मारणार? अच्छा असला आहे बाबाविषयी नीट बोला, सांगून ठेवतो. हे अंतर्ज्ञानी आहेत ना, हा मग लय मोठे. म्हणजे तुम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळंच कळत असेल नाही का? हो हो सगळंच कळतं मला. अहो, मग आपल्याकडं बॉम्बस्फोट झाले, 26/11 झालं, तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं अंतर्ज्ञान? हे तर तुम्हाला आधीच सगळं कळलं पाहिजे होतं ना. बाबा तुम्ही देवाचा अवतार म्हणवता ना स्वतःला. मग भक्तांना दर्शन घ्यायला पैसे मोजता त्यांच्याकडून. लय मोठे मोठे चमत्कार करता ना तुम्ही. एका सेकंदात इथून तिथं जाता, तिथून तिथं जाता, तिथून तिथं कुठं बी जाता एका सेकंदात. मग तुम्हाला फिरायला आलिशान गाड्या कशाला पाहिजेत? थेट देवाशी बोलता ना. आता बघितलं की मी तुम्ही बोलत होता देवाशी. हा, थेट देवाशी बोलता. साध्या माणसांशी बोलायला मोबाईल कशाला पाहिजे? अहो, साधू म्हणजे काय? मोह माया सगळ्याचा त्याग करणारे ना. असे खूप आहेत आपल्याकडं, खूप आहेत. पण ते महालात राहत नाहीत ना. तुम्ही कसं महालात राहता काही कळलं झालं मला. हे बघ, ते महाल आमच्या भक्तांसाठी असतात, त्यांच्यासाठी असतात. ते आम्हाला भेटण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी असतात. काय बाबा, पुंडलिकाला भेटायला जेव्हा पांडुरंग आला होता ना, साध्या इटेवर उभा होता होते. तुम्ही कुठून आलाय? नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त बसा. धन्यवाद. हे पत्र आलंय तुमच्या सगळ्यांसाठी, ते वाचून दाखवतो. प्रिय हमीद, मुक्ता आणि माझे सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, कसे आहात सगळे? आणि काम कसं सुरू आहे अनिसचं? खूप काम बाकी आहे अजून, आणि ते आता तुम्हालाच करायचं आहे. माझा लढा देवळातल्या देवाविरुद्ध नाही, तर माणसातल्या अंधश्रद्धा राक्षसाविरुद्ध आहे. हे आता तरी कळलंय का रे लोकांना? संत तुकाराम आपल्या एक अभंगात म्हणाले होते, एक बीजा केला नास मग भोगिले कणीस. धान्याचं कणीस निर्माण करण्यासाठी आधी एका बीजाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं रे. हे शिकलो ना आपण. तुमच्या माझ्या लढ्याला यश येणार, नक्की येणार. फक्त निराश होऊ नका, लढत राहा फक्त. गाडगेबाबांनी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एका गावात एक भोंदू बाबा होता. आपलं वय 500 वर्षांपेक्षा जास्त सांगायचा तो. एकदा गाडगेबाबांनी त्याला विचारलं, तुझं वय काय? तेव्हा तो म्हणाला की माझं वय मला नक्की आठवत नाही, पण युधिष्ठिराच्या यज्ञात मी तूप वाढायला होतो. त्या ऐकताच गाडगेबाबा त्याला लाथा बुक्क्याने मारायला लागले. कुणालाच कळेना ते का मारतायत त्याला. लोकांनी गाडगेबाबांना विचारलं, तुम्ही का मारता याला? त्यावर गाडगेबाबा म्हणाले, हा युधिष्ठिराच्या यज्ञात पंक्तीत तूप वाढायला होता आणि मी तिथे जेवायला होतो. हा नालायक मला तूप वाढायचं विसरूनच गेला. त्यावर सगळे हसले. आपल्याला गाडगेबाबांच्या पद्धतीनं लोकांना समजावता आलं पाहिजे. लोकांना एक कळलं पाहिजे,
ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो आस्तिक, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो नास्तिक. एवढंच सत्य आहे. अमित, मुक्ता, खूप आठवण येते तुमची. खर तर आयुष्यात आत्ता कुठे जरा निवांत वेळ मिळालाय म्हणून कदाचित जास्त येत असेल. तुम्हाला जास्त वेळ देता नाही आला मला, पण आज तुम्ही दोघं माझ्या अनिशच्या लेकरांसोबत ज्या धडाडीनं काम करताय ते बघून अभिमान वाटतो. दादांना आतापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत, पण एक तुझ्या मनाच्या जवळची व्यक्तिरेखा म्हणजे तुकारामांची. आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धा या विषयावर तुकारामांनी पण खूप छान भाष्य केलं होतं. तर या सगळ्या चळवळीकडे तू कसा पाहतोस? मला सुरुवातीला नरेंद्र दाभोळकरांविषयी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी फार कमी माहिती होती. मी नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर मी एकदा आपल्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि तिथे येऊन मी म्हटलं मी काय करू शकतो. तर मी मी स्वतः ती साधना करण्याआधी मी निदान याचा एक वर्गणीदार होऊ शकतो. मी या प्रकारे इथे एक पाऊल उचलू शकतो. त्यानंतर मी जसजसं त्याविषयी वाचू लागलो, जसजसं मी लोकांची मतं ऐकू लागलो आणि माझ्या मनातला देवाबद्दलचा जो विचार होता, अंधश्रद्धेबद्दलचा, म्हणजे देव मानू नका असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगत नाही. अंधश्रद्धा मानू नका, त्याच्यापासून दूर व्हा असं म्हटलं जातं. तो माझा विचार आणखी ठोस होत गेला. मी तुमचे झी मराठी या वाहिनीचे आणि त्याच्या सर्व सदस्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे मी आम्हा कलाकारांच्या वतीने आभार मानतो की या अशा मंचावर खरं तर हा आपला सन्मान आहे. रिंगण नाट्याबद्दल आपण सर्व दूरपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं हा आपला सन्मान आहे, हा आपलं कार्य आहे. नरेंद्र दाभोळकर ही व्यक्ती नसून हा विचार होता. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा जीव घेतलास, तुम्ही जर त्याचा खून केला, तर मला वाटतं की आणखी माणसं त्या विचाराने प्रेरित होऊन तो विचारच पुढे नेणार आहेत. केला पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरीही वरती उफाळे. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो अंगार आहे, तो पेटून ती धग वर आल्याशिवाय राहणार नाही. गिरिजा, तुझ्याकडे यायचंय आता मला. तुझं मत मला जाणून घ्यायचंय श्रद्धा आणि अंधश्रद्धेविषयीचं. माझ्या मुलाचं जेव्हा नाव ठेवायचा विषय आला, काय नाव ठेवायचं, तेव्हा माझ्या नवऱ्याचं आणि माझं हेच बोलणं होतं की कुठलाही धर्म, कुठलाही विश्वास किंवा कुठलीही श्रद्धा प्रमोट करणारं नाव आपल्याला नकोय. तर म्हणून आम्ही कबीर असं नाव निवडलं. ह्याचं कारण असं आहे की त्यांच्या धर्माबद्दल अजून कोणालाही माहिती नाहीये. खूप सुंदर विचार आहेत त्या माणसाचे, जे कुठेही लिहून ठेवलेले नाहीयेत, ते इंटरप्रिटेशनला मोकळे आहेत. नाव ठेवताना आपल्याला असं वाटतं ना की ह्या माणसाने त्याच्यासारखं व्हावं किंवा या नावासारखं काहीतरी त्यात यावं गुण. ह्या 3 कारणांसाठी मी कबीरचं नाव कबीर ठेवलं आहे. कारण पुढे त्याचा कशावर विश्वास असेल, तो कसा होईल, मला नाही माहीत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.